सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण पाहतोय. गावदेवी चषक कोल्हारी 2025 पर्व चौथ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला. दामोते विपक्ष वाकस या दोन संघादरम्यान फाईट पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल जिंकला दामोते टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तसंच फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ते वाकस टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. वाकस टीमची आपण पाहू शकाल ऋतिक आणि राजेश ही सलामीची जोडी. चार षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. इथून मॅचला सुरुवात केली जाईल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. नितीन तयार होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर वरती ऋतिक आहेत. नॉन स्ट्रायकर वरती राजेश. अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल करण. मेन पंचांच्या भूमिकेत लेग पंचांच्या भूमिकेत गणेश. या बल्लेस आपण पाहतो वाईडने सुरुवात करत असताना अतिरिक्त दाबेने या मॅचला सुरुवात करत असताना नितीन अतिरिक्त दाबेने धावफलक ओपन होईल वाकस टीमचं. या बॉलेस आपण पाहतोय फटका फसलाय. फर्स्ट बॉल वाईट पाहिला. त्यानंतर सुधार करत असताना टप्प्यामध्ये नियंत्रण आणत असताना पाहिलं नितीनला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. थर्डमॅनला बीट करत पाठवायचा होता परंतु फटका फसला. जेलच्या स्वरूपात पहिला हादरा लागला जाईल वाकस टीमला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील ऋतिक. चांगली कामगिरी. पहिला चेंडू नक्कीच वाईड हाताला होता नितीनने. त्यानंतर टप्प्यामध्ये सुधार पाहायला मिळाला. एक धाव खर्च केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय झिलबाच्या स्वरूपात विकेट आली. वन डाऊनच्या भूमिकेत पोहोचतील बंटी. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. 4 षटकांचा सामना आहे. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. सेकंड राऊंडची मॅच आपण अनुभवतोय. बंटी यावेळेस आपण पाहतोय हलकीशी कडा. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर येईल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी लिडिंग एज लागली. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. यशस्वीरित्या आपण पाहतोय पकडली झेल. नितीन गोलंदाजी मार्कवरती आता कमालीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. खूप चांगली सुरुवात करून देत असताना पाहायला मिळेल. हदरा क्रमांक दुसरा वाकस संघाला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील बंटी. कॅप्टन भगवान आपण पाहू शकाल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगली कामगिरी पाहायला मिळते. अवांतर दाबेने सुरुवात केली होती. त्यानंतर टप्प्यामध्ये सुधार करत असताना 2 विकेट कमावले. त्यानंतरचा तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. एक धावफलकावरती आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू परंतु पंचांनी पाहिलं. निरीक्षण करत असताना वाईट चेंडू हाताळत असताना पाहायला मिळेल नितीन. अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. पहिला चेंडू आपण पाहिला अतिरिक्त धावेचा. त्यानंतर विकेट आली होती. आता देखील अतिरिक्त धाव खर्च करतोय. वाईट चेंडू हाताळला. या चेंडू नंतर काय होईल. एक धाव नक्कीच वाढली आहे. 2 धाब्यावरती धावफलक पाहायला मिळेल. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका पाहायला मिळेल.
4 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना बाला मिळतील भगवान. जबाबदारी आता भगवानच्या खांद्यावरती आहे. चांगली धावसंख्या, फायटिंग स्कोअर उभा राहावा लागेल. 4 धाबा आल्या, 4 धाबे धावफलक 6 या आकड्यावरती बाला मिळेल. उर्वरित अजूनही या षटकाचा विचार केला तर लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. माफ करा, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 वाईट चेंडू हाताळले नितीनने. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. धावा खर्च केल्यात 6. 2 विकेट आपण पाहू शकाल तर कमावले. चांगली गोलंदाजी राहिली आहे नितीनच्या अद्यापपर्यंत. आता एक मोठा फटका भगवानच्या बॅट मधून चौकार बाला मिळाला. यावेळेस लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन डीप मध्ये क्षेत्ररक्षक कल्पेश पोहोचतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बाला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना बाला मिळतील. 2च्या मदतीने 8 या आकड्यावरती धावफलक. उर्वरित पॉवर प्लेच्या षटकातील आता लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना बाला मिळतील भगवान ऑन स्ट्राईक. लास्ट बॉल आहे, पॉवर प्लेचं षटक. लास्ट बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. बॅट अँड बॉलचा तिथपत चांगला संपर्क पाहायला मिळाला नाही. एक धाव निश्चितच कमावली जाईल. षटक संपल्याचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येईल. एका धावे अखेरीस लेगपाईच्या स्वरूपात आलेली 1 धाव. 9 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकांती 9 धावा धावफलकावरती बाला मिळतात. उर्वरित या फर्स्ट इनिंग मधील अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच बिग फाईट मॅच. वाकस विपक्ष धामोते या 2 संघादरम्यान आपण पाहतोय बिग फाईट. नऊ धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर साठी आपण पाहतोय परेश गोलंदाजी मार्क वरती येतील. पहिली ओव्हर पाहिली नितीनची. मौल्यवान विकेट पाहिला 2. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच वाईट बॉलने सुरुवात करेल. अतिरिक्त धाव खर्च करत असताना बाला मिळेल. या इनिंग मधील ही 3री अतिरिक्त धाव अवांतर धाव खर्च होतीये धामोते टीम कडून. धावफलक अतिरिक्त धावेने पुढे जात असताना बाला मिळेल. 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका बाला मिळतोय. थर्ड मॅनला बीट करत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा अर्जित करतील. कॅप्टन भगवान ऑन स्ट्राईक आहेत. जबाबदारी भगवानच्या खांद्यावरती आणि त्या जबाबदारीला उत्तर देत असताना हा दर्जेदार फटका बाला मिळतोय. 4 धावा. शेलू टीमचे पाठीराखे दिनेश यांचा मोबाईल हरवला आहे. कोणाला भेटला असेल तर लगेचच कमिटीमध्ये जमा करा. दिनेश तरे यांचा मोबाईल हरवला आहे. भेटला तर कमिटीमध्ये जमा करा. यावेळी जेलची संधी आहे. इथून माघारी यावे लागेल भगवानला. जेलबादच्या स्वरूपात विकेट. हद्रा क्रमांक 3 आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट होतील भगवान. भगवानच्या बॅट मधून धावा येत होत्या. 2 चौकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिले होते. परंतु तदनंतर माहिती हिट खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहतो हलकीशी कडा लागल्यानंतर ही झेल देऊन बसलं भगवान. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. आता विवेक गेलेत. परेश पुन्हा तयार होतात. यावेळेस आपण पाहतो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल.
चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते परेशच्या माध्यमातून. व्हाईट बॉलला सुरुवात केली होती, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, तदनंतर विकेट आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 14 धावसंख्येवरती धावफलक वाकस टीमचं पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका हवेमध्ये भरपूर दूरवरून पोहोचतात क्षेत्ररक्षक. चुकी 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 करत असताना पाहायला मिळतील. जीवनदान दिलं गेलं विवेकला. जेलची संधी होती, संधी गमावली आहे. यशस्वीरित्या आपण पाहतो एक धाव कंप्लीट झाली. स्ट्राईक आता मात्र सलामीला गेलेला फलंदाज राजेशकडे असेल. धावफलक 15 या आकड्यावरती या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता स्ट्राईक मिळाली आहे, संधी मिळाली आहे राजेशला. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. सलामीला गेला होता, बराच काल नॉन स्ट्रायकरवरती थांबला होता. आता संधी आली आहे, या संधीचं सोनं करावं लागेल. 15 या धावसंख्येवरती धावफलक आहे वाकस टीमचं. परेश गोलंदाजी मार्गवरती चांगली कामगिरी अद्यापपर्यंत. 1 विकेट या 4 चेंडूमध्ये त्यांनी देखील कमावली आहे. यावेळेस समोरच्या दिशेला फटका पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट झाली. डीप मध्ये नितीन आहेत. फील्ड आणि फेकी तोपर्यंत धावली गेलेली 1 धाव. एका धावेने 16 आकडा धावफलकावरती पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मधील लास्ट बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. धावफलक 16 या आकड्यावरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता स्ट्रायकर रेडवरती पाहायला मिळेल विवेक. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण अनुभवतोय. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच कडा लागली होती, परंतु टप्पा दिल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. 16 धाब्यावरती थांबवलं. यावेळेस आपण पाहू शकाल गोलंदाजी परेशची खूप चांगली पाहायला मिळाली. अवघ्या 7 धावा खर्च केल्या. मौल्यवान 1 विकेट देखील या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावफलक थांबलंय, स्थिरावलंय 16 या आकड्यावरती. सोळा धावा धावफलकावरती पाहू शकाल वाकस टीमच्या. सोळा धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहू शकाल वाकस टीमच्या खात्यामध्ये. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित गोलंदाज कल्पेश राईट मोड विकेटने. डावखुऱ्या आताचा फलंदाज राजेश ऑन स्ट्राईक. यावेळेस फटका फसला आहे. नितीन अंदाज बांधतात, कुठल्याही प्रकारची चुकी न करता सलामीला गेलेला फलंदाज माघारी परतेल राजेश. चांगली सुरुवात पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. माहिती हिट खेळायचा होता. डावखुरे आताचा फलंदाज राजेश ऑन स्ट्राईक पाहिला असेल आपण. जेलबादच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत ऋषिकेश.
सेकंड बॉल आपण पाहतोय खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात मैदानावरती. हलकीशी कडा लावली, तदनंतर आपण पाहिलं यष्टीरक्षक झेल घेण्याचा प्रयत्न केला, यष्टीरक्षकाच्या हातामधून झेल निसटला, तदनंतर लगेच स्लिपचं क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत चांगला झेल. लगातार दुसरा हादरा लागला जातोय वाकस टीमला या बलेस या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. ऋषिकेश बॅक टू द डगआउट. हादरा क्रमांक 5 पाहायला मिळेल. 5 विकेट अद्यापर्यंत गमावली आहे. धावफलक स्थिरावले 16 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात विशाल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका विशालच्या बॅटमधून, उंची गाठली, लांबी कमी, इथून विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट होत असताना कल्पेश गोलंदाजी मार्गवरती लाजवाब कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट होतील विशाल. चांगला माहिती हिट घेतला होता, उंची गाठली होती, लांबी कमी पडली, क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत असताना पाहायला मिळाले, झेल घेतली. बॅक टू द डगआउट झालेत विशाल. विकेट हॅट्रिक आपण पाहतोय कल्पेशची कंप्लीट होत असताना. सोळा धावसंख्येवरती आपण पाहतो जखडून ठेवलंय वाकस टीमला. कल्पेश गोलंदाजी मार्ग वरती तुफानी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. 6 विकेट इथून बाद झालेत. वाकस टीमचे 16 या आकड्यावरती धावफलक. उर्वरित अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. चौथा चेंडू नवनाथ साठी यावेळेस आपल्या बॅटनं फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं स्थिरावलेलं आपण बाल समीकरण पुढे जात असताना 17 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय माहिती पाहायला मिळेल विवेकच्या बॅटमधून. मागील मॅच मध्ये देखील विवेकने 2 चौकार लगावले होते. यावेळेस देखील संधी आली आणि त्या संधीचं सोनं करत असताना एक माहिती त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 6 धावेने धावफलक थोडस उंचावत असताना जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. कल्पेशची खूप चांगली गोलंदाजी विकेट हॅट्रिक या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. चौथ्या चेंडूवरती 1 धाव आली, तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली. विवेकला संधी मिळाली. या 5व्या चेंडूवरती आलेला हा षटकार. लास्ट बॉल यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक अंदाज बांधतात, चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय चेंडूची फील्ड होईपर्यंत धावल्या गेलेल्या या 3 धावा यशस्वीरित्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा धावफलकावरती अडवतील. 26 धावेनं आपण पाहतोय धावफलक चांगल्या स्थितीमध्ये येत असताना वाकस टीमचं उर्वरित अजून या फर्स्ट इनिंग मधील लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. साई श्रद्धा वॉटर सप्लायरचे ओनर आपण पाहतोय इथे उपस्थित झालेत. सुनील दादा जोशी. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. यावेळेस लास्ट ओव्हरला सुरुवात आपण पाहतो. हलकीशी कडा, चुकी पाहायला मिळते. जीवनदान मिळालंय विवेकला.
विवेकच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला, झेल उडाली होती परंतु संधी गमावली आहे. एक धाव निश्चितच पाहायला मिळेल. एक धावेने धावफलक थोडस पुढे सरसावेल, जाऊन पोहोचतंय ते 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती. जयवंत गोलंदाजी मार्ग वरती. सुनील दादा जोशी यांचं इथे शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेला त्यांचं देखील विशेष सहकार्य आहे. आपल्यापर्यंत पुरवलं जाणारं पाणी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलंय. साई श्रद्धा वॉटर सप्लायचे ओनर. यावेळेस आडव्या बॅटनं फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अंदाज बांधतात परंतु क्षेत्ररक्षकाच्या अंदाजाच्या पलीकडे एक टप्पा करीस चेंडू सीमारेषा पलीकडे येत असताना बाला मिळेल. 4 धावा. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती बाला मिळतील. चांगली धावसंख्या अद्यापर्यंत पाहायला मिळते. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. 9 जरी धावा इथून जमावल्या वाकस टीमने तरी 10च्या सरासरीने चांगला रन रेट ठेवू शकतात, चांगला फायटिंग स्कोर उभारू शकतात. यावेळेस आपण पाहतोय नवनाथच्या बॅट मधून खडे प्रहार पाहायला मिळतोय. माहितीत षटकार पाहायला मिळेल. 6 धावा अर्जित करत असताना नवनाथ. संधी मिळाली या मॅच मध्ये आणि त्या संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळेल. गरज होती आपल्या टीमला चांगल्या धावसंख्येची. आता सध्या स्थितीला वाकस टीमची धावसंख्या पाहिली तर चांगल्या स्थितीला आहे. 37 रन ऑफ द स्कोर बोर्ड पाहायला मिळतील. 37 धावा धावफलकावरती आहेत. चौथा चेंडू अक्रॉस द लाईन फटका. क्षेत्ररक्षक चुकी करत असताना एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. 2 धावा येतात. खरंच खूप चांगली फटकेबाजी. नवनाथच्या बॅट मधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला. या 2 धावा वैयक्तिक 12 धावसंख्येवरती पाहायला मिळेल. नवनाथ वैयक्तिक 13 धावसंख्येवरती आहे. नवनाथ उर्वरित या षटकातील आता लास्ट 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला. एक धाव कंप्लीट. जोरात आपण पाहतो धावत आले होते. दोन धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. 41 आकड्यावरती धावफलक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कल्पेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 41 धावा धावफलकावरती. उर्वरित आता या फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. षटकाराला तर 47 आकड्यापर्यंत पोहोचू शकते वाकस टीम. 41 धावसंख्येवरती. लास्ट बॉल जयवंतचा. नक्कीच नवनाथच्या बॅट मधून प्रयत्न पाहायला मिळेल. लास्ट बॉल वरती आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळेल. एक धावेने धावफलक 42. फायटिंग स्कोर उभा झाला वाकस टीम साठी. धावसंख्या हवी आहे विजयासाठी दामोते टीमला ती 43 धावसंख्येची. 42 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला येईल. पिंपलोली विपक्ष शेलू. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. तदनंतर आपण पाहतोय साई श्रद्धा वॉटर सप्लायचे ओनर सुनील दादा जोशी इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य लाभलंय. त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. रुपेश दादा हजारे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सुनील दादा जोशी यांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेला पाणी त्यांनी पुरवलं. खूप विशेष मोलाचं सहकार्य त्यांचं लाभलं. दादा या स्पर्धे ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल खूप खूप आभार. गावदेवी चषक कोल्हारे 2025 पर्व 4 गावदेवी मित्रमंडळ कोल्हारे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा
सर्वच मान्यवर आपण पाहू शकाल व्यासपीठावरती या मॅचेसचा आनंद घेत असताना 4 दिवसांची ही शृंखला आजचा दुसरा दिवसातील सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण अनुभवतो. विजयासाठी हव्यात त्या दामोते टीमला 43 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. खूप चांगलं फायटिंग स्कोर उभं झालं वाकस टीमचं. तदनंतर आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल. बॉल चेक केल्यानंतर लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे. सलामीची जोडी आपण पाहतोय. 43 धावसंख्येच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी दामोते टीमची नितीन आणि जयवंत सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. 4 षटकांमध्ये बनवायच्या विजयासाठी 43 धावा. पहिल्या इनिंग मध्ये आपण बॅटिंग पाहिली वाकस टीमची. 42 धावसंख्येचं आव्हान उभं राहिलं ते दामोते संघासमोर. मॅचला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज ऋतिक तयार होतात. मागील मॅच मध्ये ऋतिकने खूप चांगली कामगिरी केली होती. या मॅच मध्ये देखील आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेत. सातत्यानं टीम साठी अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू ऋतिक गोलंदाजी मार्ग वरती तयार. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल नितीन दामोते टीम कडून. पहिला चेंडू आपण पाहतो हलकीशी कडा. कुठल्याही प्रकारची चुकी न करता बंटी पकडताय चांगला झेल. इथून बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील नितीन. हद्रा क्रमांक पहिला दामोते टीमला. गोल्डन विकेट आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर आली नितीनची. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सातत्यानं चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. अगदी वेगवान गोलंदाज ऋतिक. सुरुवात खूप चांगली केली आहे. थांबवण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडू पासून पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. परेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. परेश यावेळेस खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचे नजाकत दाखवणारा फटका. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावा अर्जित करतील. पहिल्या चेंडूवरती नक्कीच जलबादच्या स्वरूपात नितीनची विकेट माघारी आली. त्यानंतर वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचले परेश. गेल्या वाट्याला आलेल्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार लगावत असताना यावेळेस आणखी नजाकत भरा फटका. परंतु कुठल्याही प्रकारची चुकी न करता बंटी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतील. दुसरी झेल पकडतात.
चांगली कामगिरी पाहायला मिळते. फसवा चेंडू टाकला होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न देखील केला फलंदाजाने, परंतु फटका फसला. झेलबादच्या स्वरूपात सेकंड विकेट. मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट परेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत सोनू. धावफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 43 धावसंख्येचं आव्हान आणि या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना अद्यापपर्यंत दामोते टीमने 4 धावा कमवत 2 विकेट गमावलेत. उर्वरित पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लाजवाब कामगिरी करत असताना पाहायला मिळेल ऋतिक. राईट मोड द विकेटने पुन्हा तयार. यावेळेस मोठा फटका सोनूच्या बॅट मधून डीप मध्ये. विवेक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला झेल. चांगलं क्षेत्ररक्षण विवेकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. विशेष पाहायला गेलं वाकस टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून कुठल्याही प्रकारची चुकी झाली नाहीये. जमेची बाजू पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची झेल अद्यापपर्यंत ड्रॉप झाली नाहीये. 3 विकेट या ओव्हरमध्ये. 4 धावा निश्चितच खर्च केल्या असतील ऋतिकने, परंतु चांगली कामगिरी पाहायला मिळते. न्यू बॅटर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अक्षय गेलेत. लास्ट कॉल असेल आता पिंपलोली विपक्ष शेलू टीमच्या कॅप्टनला. आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. ऋतिकचा 5वा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हातानं खेळायचा होता थर्डमॅनच्या दिशेला, परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून 4 धावेवरती पाहायला मिळतोय अद्यापपर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा हलकीशी कडा. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला चाललाय. भरपूर प्रयत्न करतात. शेवटच्या क्षणी चेंडू अडवल्यानंतर या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. 2 धावेने धावफलक 6 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि चुकीचा फायदा 2 धावेमध्ये पाहायला मिळतोय. होत असताना धामोते टीमला 6 या आकड्यावरती धावफलक. पहिलं षटक आपण ऋतिकचं पाहिलं. मौल्यवान 3 विकेट कमावल्या. धावा खर्च केल्या 6. विनंती असेल कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग न करता लगेचच सेकंड स्पेलसाठी गोलंदाज तयार करायचा आहे. तीन आद्रे अद्यापर्यंत दामोटे टीमला लागले. 6 धावा अद्यापर्यंत जमा झाल्या. धावफलकावरती 1 षटका अंती. सलामीला गेलेला फलंदाज जयवंत आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक आहे. जबाबदारी आहे जयवंतच्या खांद्यावरती आहे. सलामी स्वीकारली आहे. आता आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करावी लागेल. धावफलकाचा विचार केला तर 6 या आकड्यावरती आहे. 43 धावसंख्येचं आव्हान दामोटे टीम समोर. पहिला चेंडू विवेकचा. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. यस पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. वाईट बॉल अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय दर्जेदार फटका पाहायला मिळेल जयवंतच्या बॅट मधून. माहिती पाहायला मिळतो. सलामीला गेला होता. बऱ्याच काळ नॉन स्ट्रायकर वरती थांबला. सेकंड ओव्हर मध्ये संधी मिळाली जयवंतला. पहिल्या चेंडू वरती हा षटकार पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईड हाताळला. त्यानंतर पहिल्या चेंडूची फेकी पाहिली. षटकाराने प्रत्युत्तर देत असताना ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. 13 धावा धावफलकावरती. इथून आता धावा जमवायला सुरुवात केली आहे फलंदाज जयवंतने. षटकार आलाय. पुन्हा विवेक तयार होईल.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तयार होत आहेत विवेक. सेकंड बॉल चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. कार्पेट लेवलने लॉंग ऑफला आहेत क्षेत्ररक्षक तुषार. चेंडूची फील्ड आणि फेकी होईल तोपर्यंत कमावली गेलेली एक धाव. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 गडी नक्कीच गमावलेत दामोदर टीमने. 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी साक्षीच्या बॅट मधून फटका पाहतोय. भरपूर उंचावरती आणि भरपूर दूरवर ठोकलाय. दर्जेदार षटकार पाहायला मिळेल. लॉंगांच्या डोक्यावरून यावेळेस नजाकत भरा फटका पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅट मधून आलेला हा षटकाराने धावफलक उंचावत असताना विजयाच्या समीप वाटचाल करत असताना जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. 20 धावा आता धावफलकावरती लागल्या गेल्यात. गरज आहे विजयासाठी अजूनही 23 धावसंख्येची. आपण पाहतोय शेलू टीमचे कॅप्टन तसेच पिंपलोली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत टॉस साठी. लगेचच आपण दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स कडे या. यावेळेस आपण पाहतोय थोडासा दबाव पाहायला मिळतो गोलंदाजावरती. वाईट चेंडू अतिरिक्त दाब खर्च करत असताना पाहायला मिळेल विवेक. 21 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावसंख्येची अजूनही गरज. विवेकचा विचार केला तर अद्यापपर्यंत 15 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. थोडीशी भीती मनामध्ये नक्कीच असेल विवेकच्या. 2 माइटी हिट या षटकामध्ये लागलेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू अक्षयसाठी. यावेळेस आपण पाहतोय हलकीशी कडा. मोठा हादरा लगावला गेलाय दामोदर टीमला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील अक्षय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला जात असताना. आता जबाबदारी कल्पेशच्या खांद्यावरती आहेत. अजूनही बनवायच्यात विजयासाठी 22 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. या षटकाचा विचार केला तर अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनंती करतो पिंपलोली टीमचे कॅप्टन तसेच शेलू टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचा कॅप्टन लगेचच नाणेफेकी करण्यासाठी या. पिंपलोली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती करतो शेलू टीमच्या कॅप्टनला आपण देखील लगेचच या. अजूनही उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. कल्पेश ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस कोलबे टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून. थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. 21 या धावसंख्येवरती धावफलक. अजूनही विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर वरती पोहोचलेत कल्पेश. डॉट बॉल एक आपण पाहिलाय त्यांच्या माध्यमातून खेळला गेलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल केला जातो. लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार. क्षेत्ररक्षक गुड्डू कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला झेल. हादरा लागलाय. मोठा हादरा आपण पाहू शकाल दामोदर टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये खूप चांगला झेल. अगदी धावत चेंडू पर्यंत पोहोचला विशालानं. यशस्वीरित्या ही झेल कलेक्ट केली. खरंच ही विकेट मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं खूप गरजेची होती. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील कल्पेश. नाणेफेकीचा कौल जिंकला. पिंपलोली संघाने आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. नक्कीच सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला येईल. स्वर्गवासी जितूभाई कालन स्मृती जांतराजा पिंपलोली ही टीम. विपक्ष असेल शेलू. नाणेफेकीचा कौल जिंकला. पिंपलोली संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले शेलू संघाला. खूप चांगली बिग फाईट मॅच आपण मैदानावरती पाहू शकता. 21 या धावसंख्येवरती ब्रेक लावलाय. अजूनही उर्वरित या
गेम मधील 12 चेंडूंचा खेळ बाकी येत्या 12 चेंडूवरती बनवायचे 22 धावा. 12 चेंडू 22चं समीकरण आपण पाहू शकाल. सलामीला गेलेला फलंदाज जयवंत अजून पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. सचिन गोलंदाजी मार्क वरती चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चुकी करताय. शेवटपर्यंत सीमारेषा लगत आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहू शकता. यावेळेस कमावल्या गेलेल्या या 2 धावा आपण पाहिल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरसबत असताना जाऊन पोहोचलं ते 23 या आकड्यावरती. अजूनही 20 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी दामोते टीमला. 11 चेंडू 20चं समीकरण. सुरुवात सचिनच्या गोलंदाजीची 2 धावेने पाहू शकाल. जमेची बाजू आपण पाहू शकता दामोते टीमचे. ऑन स्ट्राईक जयवंत. यावेळी जयवंतच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय. स्कोअर लेगच्या डोक्यावरून दर्जेदार फटका. 6 धाव संख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना सलामीला गेलेला फलंदाज जयवंत बऱ्याच काळ पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहिला. संधी मिळाली आहे तर संधीचं सोनं करत असताना एक माहिती त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. वैयक्तिक 15 धाव संख्येवरती या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले ते 29 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. येणारे 10 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. आता समीकरण थोडंसं हलकं होत असताना पाहायला मिळते दामोते टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मायटी हिट जयवंतच्या बॅट मधून षटकार बायला 8 धावा अद्यापर्यंत खर्च करतोय. धावफलक 29 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त धावेने धावफलक 30 या आकड्यावरती नक्कीच पाहायला मिळेल. थोडासा दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतो. सचिन गोलंदाजी मार्क वरती आहेत. यावेळेस अकोट टप्प्याचा चेंडू कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतो. अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये भरपूर अशी ट्विस्ट बाकी आहे. सलामीला गेला फलंदाज नक्कीच आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक आहे. दामोते टीम साठी चांगली कामगिरी. अद्यापर्यंत वैयक्तिक 15 धावसंख्येवरती जयवंत. यावेळेस हलक्या पद्धतीने जेलची संधी होती. संधी गमावली. जयवंतला दिलेलं जीवनदान कितपत मागात ठरणार आता वाकस टीम साठी. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावरती आहेत. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. खरंच खूप चांगला झेल घेण्याची संधी होती राजेशला. ती संधी गमावली. आता जयवंतला दिलेली हे जीवनदान कितपत मागात ठरणार. स्ट्रायकर वरती समीर पोहोचलेत. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू पाहायला मिळेल. अर्धा बॅटने खेळायचा होता परंतु खेळता आला नाही. डॉट बॉलची सांगता निश्चितच होईल. आता कमबॅक करण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून. लास्ट बॉल आहे. या लास्ट बॉल वरती जर का 1 किंवा 2 धावा आल्या तर नक्कीच संधी राहील ती वाकस टीम कडे. यावेळेस आपण पाहू शकता यस पंच आमच्याकडे इशारा करतात षटक संपल्याचा. उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला षटकाच्या समाप्तीनंतर. आता या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. समीकरण हार्ड होत असताना पाहायला मिळते. येणाऱ्या 6 चेंडूवरती 12 धावसंख्येची गरज.
हॅलो ब्लूटूथ मोड. हॅलो हॅलो. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 39 या धावसंख्येवरती. अजूनही 4 धावसंख्येची गरज. यावेळेस आपण पाहतोय बाल बचावला गेला. जयवंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. धावाच्या स्वरूपात विकेट माघारी येईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 40 या आकड्यावरती. अजूनही गरज विजयासाठी 3 धावसंख्येची. दोन चेंडू विजयासाठी कंपल्सरी. आपण पाहाल 3 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 3चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. बिग फाईट मॅच चालू आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण अनुभवतोय. दामोटे विपक्ष वाकस या दोन संघादरम्यान घमासान युद्ध रंगत असताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं मन जिंकणारा सामना मैदानावरती. तुषारच्या हातामध्ये असणारे हे निर्णायक 2 चेंडू वाचवायच्यात आपल्या टीमसाठी 3 धावा. दोन चेंडू 3 धावा. स्ट्रायकर वरती जयवंत. या वेळेस आपण पाहतो चांगल्या पद्धतीचा फटका. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन कडे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये पडलेली विकेट. आणखी पुढे मॅच जात असताना पाहायला मिळेल. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. आता येणारा 1 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज. विनंती असेल डगआउट मधील प्लेयर दामोदर टीमच्या आपण खुर्ची चेअरवरती बसून घ्या. आपला जास्त आवाज झाला तर नक्कीच आयोजकांच्या वतीने मला सूचना केली जाते की आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. शिस्तीचं भान राखा. मॅच आपण पाहू शकाल खरंच खूप टफ होताना दिसून येते. शेवटचा निर्णायक गोल्डन चेंडू आपण पाहतो आता असेल तर तुषारच्या हातामध्ये. या एका चेंडूवरती आपल्या टीमसाठी वाचवायच्यात वाकस संघाला विजयासाठी 2 धावा. तदनंतर 1 चेंडू विजयासाठी बनवायच्यात त्या धामोट्या टीमला 2 धावा. 2 धावा 1 चेंडू 2 धावसंख्येचं समीकरण मैदानावरती. लास्ट ओव्हर मध्ये भरपूर आत्मविश्वासानं स्वतःकडे गोलंदाजी घेतली तर तुषार गोलंदाजी मार्गवरती चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. लास्ट गोल्डन बॉल आपण पाहतो या मॅच मधील दोन्ही टीम साठी निर्णायक चेंडू. 1 2 3 स्टार्ट आपण पाहतोय. राईट वर विकेटने लास्ट बॉल वरती फटका. कार्पेट लेवलने 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून मॅच गमवावी लागेल दामोदर टीमला. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती मोमेंटम पाहायला मिळाला. चांगली मॅच विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल वाकस संघ. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला दामोदर टीमचा देखील. जयवंत स्वतःवरती नाखुश असेल. जर का बाला तर सलामीला गेलेला होता परंतु तितपत चांगली कामगिरी करता आली नाही. शेवटचा चेंडू 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज असताना आपण पाहाल तर 1च धाव कमवता आली. विजय संपादन केलं ते वाकस टीमने.